हाय फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत आवळा कँडी। त्यासाठी मी इथे 1 किलो आवळे घेतलेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून व्यवस्थित बाजूला ठेवले आहेत। ह्या आवळे आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत। त्यासाठी इडली पात्रात मी पाणी गरम करायला ठेवले आणि हे इडली पात्र काळवून नये म्हणून त्यात एक लिंबाची फोड टाकलेली आहे। आणि एक पात्र ठेवून असं त्यावरती आवळे टाकायचे आहेत आणि 5 ते 10 मिनिटं आवळे असे स्टीम करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे सगळे आवळे मी इडली पात्रात टाकले आहे आणि हे आता आपण 10 मिनिटं स्टीम करून घेऊया। दहा ते 15 मिनिटांनी बघितले तर आवळे अशा प्रकारे छान स्टीम झाले होते। हे बघा त्याचे तोंड कसे उकडलेले आहेत, त्यावरनं कळतं की आपले आवळे छान प्रकारे उकडलेले आहेत। तर आता हे आपण काढून थंड करून त्याच्या पाकळ्या वेगवेगळ्या करून घेऊया। एकदम सहजरित्या पाकळ्या निघाल्या जातात। हे बघा असं, आणि सहज त्यातलं बी बाहेर काढून ठेवता येतं। आवळे थंड झाल्यानंतर अशा प्रकारे त्यातल्या बिया पटापट बाजूला काढून घेतल्या आणि आवळ्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घेतल्या। हे बघा, खूप सुंदर निघतात पाकळ्या। पाकळ्या तयार आहेत। आता ह्या पाकळ्या आपण पाकात शिजवून घेणार आहोत। पाक वगैरे बनवायचं नाही आपल्याला, डायरेक्ट त्यात साखर मिक्स करून आवळा शिजवून घ्यायचा आहे। एकीकडे पॅनमध्ये 1 किलो आवळ्याला अर्धा किलो अशी साखर वापरलेली आहे। त्यात साखर टाकून घेऊ आणि त्यात 2 दालचिनीचे तुकडे आणि 4 लवंगाचे टाकून त्यात हे आवळ्याचे पाकळ्या टाकून देऊ। आवळ्यात पण थोडंसं पाणी आहे त्यामुळे, आणि साखर गरम झाल्यानंतर पण त्याचं पाणीच होतं, यासाठी पाणी वापरायची गरज नाही। अशाच प्रकारे पाक तयार होतो। या पाकात आवळे 10 ते 12 मिनिटं असे शिजवून घ्यायचे आहेत आणि मीडियम गॅसवर हे सगळं करून घ्यायचं आहे। हे सगळं एकत्र करून घेऊया आणि त्यानंतर हळूहळू पाणी सुटायला सुरू होईल। आवळ्याला पूर्णपणे साखर चिटकलेली आहे आणि त्याचं पाणी सुद्धा सुटायला तयार झाले आहे। हे बघताय, साखर विरघळलेली आहे। अशा प्रकारे पाक तयार झाला सुरू व्हायला। पूर्ण साखर शिजलेली आहे आणि आवळे पण त्यात मस्तपैकी शिजतात। व्यवस्थित बारीक गॅसवर 10 ते 15 मिनिटं आवळे शिजून झाल्यानंतर त्यात आतपर्यंत साखर मुरली जाते आणि हे आवळे शिजले आहेत, त्यामुळे गॅस बंद करून हे आवळे पाकातच असे थंड होईपर्यंत मुरत ठेवायचे आहेत। अशा प्रकारे त्यामुळे आवळ्याला खूप छान चकाकी आली आहे आणि एकदम ट्रान्सपरंट आवळा दिसतो, चमकदार।
आता हे आवळे थंड झालेले आहेत. बघू शकता किती ट्रान्सपरंट आणि चकाकी आलेली दिसते आवळ्याला. हे आवळे पण एका चाळणीत काढून घ्या. चाळणीखाली एक भांडं ठेवलेलं आहे त्यातला पाक काढून घेण्यासाठी. हा पॅक एका जारमध्ये व्यवस्थितरित्या भरून ठेवा. हा पाकसुद्धा वापरात येणार आहे आपल्या. याचं काय करायचं हे नंतर सांगते मी थोड्या वेळाने. त्या आवळे सुकलेले काढण्यासाठी एक मी स्टीलचा ट्रे घेतलेला आहे आणि ते डायरेक्ट स्टीलच्या ट्रेवरती न सुकवता आपल्याला अगोदर असे आवळे नीट चाळून झाल्यानंतर हे थोडा वेळ असेच चाळणीत ठेवूया. आणि एका स्टीलच्या ट्रेमध्ये एक पेपर घेतला आहे, त्यावर सुती कापड स्वच्छ असं आणि त्यावर एक एक आवळे पसरून देऊया. हे आवळे सुकवताना कोणत्याही धातूचा वापर करायचा नाही आणि त्या आंबटपणामुळे त्या धातूचा संपर्क येऊन त्याची चव बदलते आणि रंगही बदलतो. यासाठी सुती कापड किंवा प्लास्टिकचा ट्रे वगैरे किंवा सूप वापरू शकता. हे अशा प्रकारे एक एक आवळे पसरून छान फॅनखाली 1 ते 2 तास सुकवून घ्यायचे आहे. आपण आवळे पाकात शिजवल्यामुळे याला उन्हात ठेवण्याची गरज नाही. हे बघू शकता 1 तास उन्हात ठेवले मी दुसऱ्या दिवशी आणि हे अशा प्रकारे आवळे तयार झाले होते. तर आता याची गार्निशिंगसाठी आपल्याला पावडर शुगर लागणार आहे. मी पावडर शुगर असंच मिक्सरमध्ये स्वतः तयार केली होती. हे बघा पिठी साखर मिक्सरमध्ये 2 चमचे साखर ग्राइंड करून आता याला गार्निशिंग करून घेऊया. एकदम बाहेरची कँडी आणल्यासारखे हे साखरेचं पावडर त्यावर टाकून मिक्स करून घेऊया. आणि हाताने त्याला चोळून घ्या म्हणजे सगळ्या आवळ्यांना साखर लागेल अशी. हे बघू शकताय तयार आहे आपली मार्केटसारखी आवळा कँडी. किती छान दिसते. करायला एकदम सोपी आणि खायला एकदम आंबट गोड अशी टेस्ट खूप छान होते. हे अशी पावडर लावून झाल्यानंतर ज्या डब्यात आपण बनवणार आहोत त्या डब्याला थोडीशी वाटलेली साखर टाकून त्यावर आवळा कँडी भरून असं एअरटाईट डब्यामध्ये किंवा काचेच्या जारमध्ये ठेवू शकता. आणि जेव्हा मनाला वाटेल काहीतरी चटपट खावा असं तर ही आवळा कँडी आपण काढून खाऊ शकतो. मार्केटमध्ये जायची गरज नाही. खूप सॉफ्ट आणि गोड झाले होते एकदम भारी. असं एअरटाईट डब्यामध्ये ठेवून वर्षभर टिकणारी तयार आहे आवळा कँडी. सॉफ्ट आणि टेस्टी, यम्मी आणि टेस्टी, खूप छान. माझी ही आवळा कँडीची रेसिपी आवडली असली तर नक्की कमेंटमध्ये सांगा आवळा कँडी कशी झाली होती आणि एकदा नक्की ट्राय करून बघा.
आणि हो, या उरलेल्या पाकाचं काय करायचं हे सांगायचं की त्यासाठी काहीच करायची गरज नाही. एका ग्लासमध्ये आवळ्याचा पाकाचा रस घ्यायचा आणि थंड पाणी किंवा बर्फ टाकून तयार आहे आपलं आवळा सरबत. एका रेसिपीमध्ये 2 मजा घेऊ शकता. आवळा सरबत आणि आवळा थंड तयार आहे आपलं आवळा सरबत.